पत्रकारों द्वारा पत्रकारों के लिए आयोजित महाराष्ट्र की अनोखी क्रिकेट प्रतियोगिता पत्रकार प्रीमियर लीग पर्व 2 का समापन 29 मार्च को सागर पार्क मैदान में भव्य तरीके से हुआ। फाइनल मुकाबले में जलगांव प्रेस फोटोग्राफर संघ ने शानदार प्रदर्शन करते हुए जलगांव प्रिंट मीडिया टीम को हराकर खिताब अपने नाम किया। वहीं प्रेस एडिटर संघ ने तीसरा स्थान हासिल किया। इस 4 दिवसीय प्रतियोगिता का आयोजन 26 से 29 मार्च के बीच किया गया, जिसमें जिले भर से कुल 24 टीमों ने हिस्सा लिया। इन टीमों में तालुका स्तर के पत्रकार, जलगांव शहर की मीडिया समूह संपादक, लोक प्रतिनिधि, जिला प्रशासन, डॉक्टर और पुलिस विभाग की टीमें शामिल थीं। 6 ओवर के रोमांचक मुकाबले में दर्शकों को कई कड़े और दिलचस्प मैच देखने को मिले। करीब 500 से अधिक पत्रकारों ने इस टूर्नामेंट में भाग लिया। खिलाड़ियों, उनके परिवारों और दर्शकों के लिए भोजन, पानी, शरबत और लाइव प्रसारण जैसी उत्कृष्ट व्यवस्थाएं की गई थीं। आयोजन की सफलता के लिए कई पत्रकारों ने मिलकर मेहनत की। टूर्नामेंट का उद्घाटन पालक मंत्री गुलाबराव पाटिल और मंत्री संजय सावकारे के हाथों हुआ। वहीं केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खड़से, मंत्री गिरीश महाजन, सांसद स्मिता वाघ, विधायक राजू मामा भोले, महापौर दीपमाला काले सहित कई गणमान्य व्यक्तियों ने अपनी उपस्थिति दर्ज कर खिलाड़ियों का उत्साह बढ़ाया। फाइनल से पहले उपांत्य फेरी में 40 गांव जलगांव प्रिंट मीडिया एडिटर और प्रेस फोटोग्राफर टीमें पहुंची थीं। अंततः प्रेस फोटोग्राफर टीम ने बाजी मारते हुए ट्रॉफी अपने नाम की। समापन समारोह में विजेता, उपविजेता और तृतीय स्थान प्राप्त टीमों को आकर्षक ट्रॉफी और सम्मान चिन्ह देकर सम्मानित किया गया। साथ ही प्रत्येक मैच के उत्कृष्ट खिलाड़ी, गेंदबाज, बल्लेबाज और मैन ऑफ द सीरीज को भी पुरस्कृत किया गया। अंतिम दिन खेले गए मैत्रीपूर्ण मुकाबलों ने भी प्रतियोगिता में खास रंगत भरी, जिसमें जिला प्रशासन और पुलिस विभाग की टीमों ने हिस्सा लिया। कुल मिलाकर पत्रकार प्रीमियर लीग ने न सिर्फ खेल भावना को बढ़ावा दिया, बल्कि पत्रकारों के बीच एकता, स्वास्थ्य और मनोरंजन का भी बेहतरीन संदेश दिया। क्रिकेटमध्ये सहभागी झालेले युवक या कार्यक्रमाला आदरणीय भैरवीताई, आपल्या धरणगावच्या नगराध्यक्षा चौधरीताई, सर्व प्रमुख अतिथी, सर्व आपल्या संघाचे अध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील, त्यांना आज शुभेच्छा देत असताना सर्वांना ही विनंती करेल की आपण आज क्रिकेट खेळत असताना जे 5-7 दिवस आपण जे प्रॅक्टिस केली ही कंटिन्यू 365 दिवस व्यायाम म्हणून मला वाटतं करण्याचा नक्कीच प्रयत्न करावा। आणि शुभेच्छा देत असताना आपण अनुभवलं असेल की आऊट झाल्यानंतर किती त्रास होतो, तसं राजकीय लोकांना आऊट करताना काय त्रास होतो याचाही मला वाटतं आपण सगळ्यांनी विचार करून जर करण्याचा प्रयत्न केला, चुकीचा असेल तर 100% करा, पण शहानिशा करून जर केलं तर मला वाटतं न्याय मिळण्यासाठी मदत होऊ शकते। पुन्हा आपण सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो। आपण एक पुढच्या वेळेला सगळ्यांना विचारेल की आम्ही तुम्ही खेळत असताना पुढच्या वेळेला आपल्या फॅमिलीमध्ये आमच्या लाडक्या बहिणीने त्याच्यामध्ये सहभागी करा, कारण सर्व परिवार म्हणून आपण 8 दिवस आनंद घेतो। दैनिक जीवनामध्ये आपण दगदगमध्ये इकडचं तिकडे तिकडे 5 मिनिटं सगळ्याकडे पळावं लागतं आणि परत विनंती करेल की आपण सगळ्यांनी आपला पोस्टाचा विमा काढून घ्यावा। फक्त कागदपत्राने तुम्ही बाकीचं आम्ही बघून घेऊ, पण मला वाटतं आपण स्वतःच्या काळजी घेण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा अशी विनंती करतो। आणि आज टीमवर्क म्हणून जरी स्पर्धा असली पण एक जसं आपण क्रिकेट टीमवर्क खेळतोय तसं सामूहिक जबाबदारी म्हणून पत्रकारिता टीमवर्क म्हणून मला वाटतं आपण सर्वजण करण्याचा प्रयत्न करूया। पत्रकारिता करत असताना आपलं सर्वप्रथम राष्ट्राला मला वाटतं आपण सर्वांनी प्राधान्य देण्याचा आपण प्रयत्न करूया, दुसरं समाजाला आणि मग नंतर आपल्या शहराला, मग नंतर चौथं वैयक्तिक, अशा पद्धतीने मला वाटतं आपण सर्वजण समाजाची जबाबदारी करण्याचा प्रयत्न करूया अशी विनंती करतो। पुन्हा सर्वांचं पहिली टीम असेल त्यांना अभिनंदन करतो, जे दुसरी तिसरी आलेले असेल त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देईल। शेवट सगळ्यांनी यामध्ये सहभाग घेतला म्हणून कोणाचा नंबर देऊ शकलेला आहे आणि त्याच्यामुळे ज्यांनी सहभाग घेतला त्यांना सर्वांना खूप शुभेच्छा देतो। आम्हाला बोलवलं, सत्कार केला, बोलण्याची संधी दिली म्हणून सर्वांचं ऋण व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि आपल्या माता भगिनी सगळ्यांना पण जायची वेळ लागलेली आहे आणि मी जर छोटे फोटो काढण्यास बसलो आहे। या प्रकारचं आयोजन जे आहे थोडं जिल्ह्यातल्या आपले उपमहापौर मनोज दादा आणि आपले चंद्रशेखर दादा पण आलेले आहेत। आपल्या सदस्यांनी थोडंसं दूर ठेवा ते बाजूपासून तोफांची सलामी।
حخطبها نصيب متهديك نرجع اعطيها كف كيف خلي شديد حطيها فريزه زيد عليها شوي عندي بيزه اقدر اشتغل فريده سويني